प्रत्येक उपवासाला आपल्याला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर त्यामुळेच मी आज तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ घेऊन आले आहे. तर तो आहे साबुदाणा वडे. तर हे क्रंची आणि क्रिस्पी वडे कसे बनवायचे तर हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर करूयात सुरुवात. तर मी इथे रात्रभर शाबू भिजवत ठेवला होता. तर हा शाबू चांगल्या प्रकारे भिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता शाबू चांगला भिजला आहे. तर आता ह्या शाबूमध्ये साईडलाच मी बटाटेसुद्धा शिजवून घेतले होते. तर हे बटाटे शिजवून त्याची साल काढून ठेवलेले आहे. तर आता हे बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही हातानेही त्याला स्मॅश करू शकता किंवा मी याला बारीक खिसणीने स्मॅश करणार आहे. तर हिरवी मिरचीचं वाटण काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिरची ॲड करू शकता. तसेच हे किसून घेतलेलं बटाटा याच्यात ॲड केलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे. तर आपण याचे वडे बनवून घेणार आहोत. तर मी तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं आहे. तर आता याचे गोल चपटे असे वडे बनवायचे आहेत. तर हा पहा आपला वडा छान असा बनलेला आहे. त्याला आपण आता तळून घेऊयात. तर तेल चांगलं गरम झालं आहे. तर याच्यामध्ये मी हा वडा टाकलेला आहे. जसे बसतील तसे 3-4 तुम्ही वडे टाकू शकता. पण आपल्याला जेव्हा आपण हे तळून घेतो त्यावेळी याला गॅसची फ्लेम जी आहे तर ती स्लोच ठेवायची आहे. नाहीतर काय होतं की तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वडे हे वरून लालसर दिसतात परंतु आतमध्ये कच्चे राहू शकतात. त्याच्यामुळे कमी फ्लेमवरच याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे आपले वडे बनलेले आहेत. मस्त खूप छान बनलेत. तुम्हीसुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की